आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूरमातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात. लोकांच्या दरबारात, लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या 10 मध्ये निवडून आलेलो आहे. कसं आहे, राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही, उबाटाला हार पचवता आली नाही. दिघे साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी. एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच दिघे साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय. परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने बिचाऱ्यांची वागणूक होते आणि कोर्टाने त्याला माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे, मी काय त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाहीये. मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे. पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये.